नमस्कार मंडळी, कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या ह्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल अशीच आमची पूर्ण टीम इंस्टाग्राम आणि यूट्यूब स्क्रोल करत होते आणि त्या कमेंट सेक्शनमध्ये, आमच्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि डीएम्समध्ये आम्हाला काही डीएम्स आले आणि ते डीएम्स आणि कमेंट्स असे होते की दादा तुम्ही सीए साठी एखादा पॉडकास्ट घ्या, कंडक्ट करा, कारण की आत्ताच रिसेंटली सीएचा रिझल्ट आलाय, सीएच्या एक्झामचा रिझल्ट आलाय. सो आम्ही विचार करत होतो की कोणाला बोलवायचं, पॉडकास्टला कोणाला बोलवायचं. आणि नंतर आम्हाला एक खूप नॉलेजेबल यंग आणि डायनामिक सीए आमच्याच सर्कलमध्ये सापडले. ते म्हणजे सीए श्रीराम कुलकर्णी, आणि त्यांना आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे. तर चला पाहूया. माझा डिसायसिव्ह फॅक्टर जर तुम्ही म्हणालात ना, डिसिजन मेकिंग फॅक्टर, तर हेच की 12वीच्या एंडला आमच्या वडिलांच्या मित्राकडे एकदा मी गेलो होतो आणि ते म्हणले होते की सीए हा झेपणाऱ्यातला विषय नाही आहे, म्हणजे झेपेलच असं सांगता येत नाही. मग मी म्हणलं बघूया तरी असं काय आहे. तेव्हा तो डिसिजन घेतला की मी सीए होणार आहे. तर सीए एक्झाम इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द मोस्ट टफेस्ट एक्झाम, सगळ्यात अवघड एक्झाम मानली जाते. तर असं काय? 11th आणि 12th मिळून सिलेबस बऱ्यापैकी फाउंडेशनला असतो आणि प्लस कसं असतं, जे पुढे लागतील असे काही ऍक्टचं इंट्रोडक्शन असतं. त्याच्यानंतर इंटरमिजिएट जर तुम्ही म्हणालात तर इंटरमिजिएट हा इथून खरा सीएचा गेम सुरू होतो, सीए इंटरमिजिएटमध्ये. कारण सीए इंटरमिजिएटमध्ये काही असे सब्जेक्ट्स आपल्याकडे येतात, म्हणजे मी जिथपर्यंत स्टडी केलाय, आम्ही जिथपर्यंत बोलणं झालंय, एआय तुमचं काम कमी करू शकतो, एआय तुमचं एफिशियन्सी वाढवू शकतो, टाइम कमी करून तुमची. पण एआय ला एक लिमिट नंतर डिसिजन मेकिंगचे लिमिटेशन्स येतात. एआय असं म्हणतात की सीए बनलं ना की संपलं. म्हणजे नंतर फक्त एका सहीची गोष्ट आहे, एक सही केली की पैसे झालं. ही मिथ आहे का खरं आहे? ज्यांना फेल्युअर फेस केलंय ना, तो आयुष्यात काहीही फेस करू शकतो. त्यामुळे मी सक्सेसपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स माझा फेल्युअरला असणार आहे. कारण काय आहे, जेव्हा एखादा माणूस फेल होतो ना, तेव्हा तो दिवसभर हाच विचार करत असतो की अरे मी कुठे कमी पडलो. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी एकच, की लाईफ आणि सीए हे दोन्ही इमोशनली कधी नाही घ्यायचं. तर नमस्कार मंडळी, जसं मी सांगितलं की आजचा पॉडकास्ट लय भारी असणार आहे. आणि आज आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता की आज आपल्यासोबत आहेत सीए श्रीराम कुलकर्णी. तर त्यांच्यासोबत थोडं एक स्वीट आणि इंटेलेक्च्युअल कॉन्व्हर्सेशन आपण आज साधूया. प्रेक्षकांना आणि मला, आम्हा सगळ्यांनाच तुमच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला आवडेल. शुअर. मी सीए श्रीराम कुलकर्णी, साताऱ्यामध्येच राहतो, बॉर्न अँड ब्रॉट अप इन सातारा. आणि मी 10वीपर्यंत शिक्षण मराठी मीडियममधून केलं. 11वी-12वी पासून इंग्लिश मीडियममध्येच ॲडमिशन घेतली आणि सीए मी थ्रू आउट क्लिअर झालोय. फाउंडेशन, इंटरमिजिएट फर्स्ट अटेम्प्ट, फायनल फर्स्ट ग्रुप मेमध्ये आणि एक नोव्हेंबरमध्ये असं क्लिअर झालोय. सो थ्रू आउट माझी जर्नी अशी आहे. प्लस मी ऑडिटची फॅकल्टी सुद्धा आहे. ऑनलाईन एक यूट्यूब चॅनलच्याद्वारे मी सगळ्यांना ऑडिटचं एज्युकेशन देतो. आणि बाकी माझे छंद म्हणलात तर मी सिंगर सुद्धा आहे, मी शायरी करतो आणि स्टोरी टेलिंग सुद्धा माझं अधूनमधून चालू असतं. पहिली गोष्ट, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए क्लिअर करणं ही सोपी गोष्ट नाहीये बरं का. ह्यांच्यासोबत पॉडकास्ट करायला लय मजा येणार आहे आज. सो मला सांगा सर, की तुम्ही सीए व्हायचंय हे कधी ठरवलं, किंवा तो डिसिजन मेकिंग फॅक्टर तुमच्या आयुष्यात कधी होता? खरं तर मी सीए होण्यामागं माझ्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांचा हात आहे. कारण काय झालेलं, ह्याची स्टोरी थोडीशी 10वीच्याकडे जाते माझ्या, की 10वीचे रिझल्ट लागले होते, मार्क पण सगळे चांगले पडले होते. आणि गमतीची स्टोरी म्हणजे मला वडिलांनी विचारलं की नक्की तुला कोणतं फील्ड जॉईन करायचंय, सायन्स, कॉमर्स का आर्ट्स. आता 10वी झालेला माणूस, मला आर्ट्समधलं काही माहित नाही, मला सायन्समधलं माहित नाही, मला कॉमर्समधलं काहीच माहित नाही. मी बाबांना फक्त तेव्हा एकच शब्द, म्हणजे एकच वाक्य सांगितलं होतं की तुम्ही मला मांजर समजा. मांजर कसं कुठेही टाकलं तरी 4 पायावरती पडतं, तसं तुम्ही मला कोणत्याही फील्डमध्ये घाला की मी तिथं उभं राहून दाखवेन, ही माझी जबाबदारी. आणि माझ्या वडिलांचं पहिल्यापासूनच अनालिसिस असं होतं की कॉमर्सला स्कोप जास्त आहे. प्लस त्यांनी हेही बघितलं होतं की मला आकडेमोडीची, लॉजिक्सची खूप आवड आहे. त्यामुळे मग त्यांनी मला कॉमर्सकडे वळवलं. त्यानंतर ड्युरिंग 11वी-12वी
माझा अकाउंटन्सीमध्ये थोडासा इंटरेस्ट जनरेट झाला. अकाउंटन्सी सुद्धा मला खूप आवडायचं. प्लस 12वी सुद्धा मला अकाउंटमध्ये 100 पडले. त्यामुळे मग ते कसं झालं की एक फ्लो घडत गेला. आणि त्यात लोकांनी असंही सांगितलं होतं की सीए, त्यावेळी माझ्या वेळी पण सांगायचे की सीए अवघड आहे क्लिअर करायला, सीए असं असतं, सीए तसं असतं. मग एक वेगळा इंटरेस्ट जनरेट झाला की अरे एवढं लोक म्हणतात सीए अवघड आहेत, तर बघूयात तरी नक्की काय अवघड आहे. असं करता करता आणि हळूहळू जसं जसं सीए करत गेलो तशी तशी माझी आवड अजून अजून डेव्हलप झाली आणि इंटरेस्ट निर्माण झाला. सो ही बॅक स्टोरी आहे. माझा डिसायसिव्ह फॅक्टर जर तुम्ही म्हणालात ना, डिसिजन मेकिंग फॅक्टर, तर हेच की 12वीच्या एंडला आमच्या वडिलांच्या मित्राकडे एकदा मी गेलो होतो आणि ते म्हणले होते की सीए हा झेपणाऱ्यातला विषय नाही आहे, म्हणजे झेपेल तसं सांगता येत नाही. मग मी म्हणलं बघूया तरी असं काय आहे. तेव्हा तो डिसिजन घेतला की मी सीए होणार आहे. अरे वा, क्या बात आहे. सीए प्लस टीचिंग इंडस्ट्री, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही सीए क्लिअर केलं आणि त्यानंतर टीचिंग इंडस्ट्रीमध्ये प्रवेश, हे कसं? आता ही सगळे गमतीदार किस्से आहेत. काय झालेलं, आम्ही जेव्हा सीएचा कोर्स चालू केला, म्हणजे शिकायला सुरुवात केली, तेव्हा बेसिक लेवलमध्ये होतो. आता काय व्हायचं, काही काही कन्सेप्ट अशा आहेत ज्या मला समजायच्या पण आमच्या मित्रवर्गाला समजायच्या नाहीत. मग आम्ही काय करायचो, आमचे क्लासेस संपले की आम्ही 1 दीड तास बसायचो, जिथं लोक मला प्रश्न विचारायचे. काही मला समजा नाही आलं तर मी मित्रांना विचारायचो. आणि हे इंटरॅक्शन चालू असताना सुद्धा एकदा माझ्या एका मित्रानं ओळखलं की अरे ह्याला जरा जमतंय. मग तो म्हणाला की तू सीए झाल्यानंतर टीचिंग का नाही ट्राय करत. म्हणजे तेव्हाची गोष्ट आहे. हा, ही तेव्हाची गोष्ट आहे. आणि काय झालं की हळूहळू माझं नेचर सुद्धा बाय डिफॉल्ट बोलकं आहे आणि मला गोष्टी समजावायला आवडतात. आणि हळूहळू असं कळत गेलं की मी सांगितलेलं सगळ्यांना समजतंय आणि त्यानं माझा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. रादर मी जेव्हा सीए झालेलो तेव्हा सुद्धा मला माझ्या मित्रांना एक सांगितलं होतं, मी नाव घेऊ इच्छितो इफ यू अलाउ. माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे केदार कुलकर्णी म्हणून. त्यांनी आणि मी म्हणजे असं की स्टार्ट सुद्धा एकत्र केला, आम्ही एंड सुद्धा एकत्र केला, सीए सुद्धा एकत्र झालो आम्ही, थ्रू आउट आर्टिकलशिप एकत्र, क्लासेस एकत्र, सगळं एकत्र केलं आम्ही, असे मित्र. मग तो मला म्हणाला की तू कोचिंग का नाही ट्राय करत. तेव्हा खरं मला क्लिक झालं की अरे हा, हे आपलं फील्ड असू शकतं. आणि एक आपण म्हणतो ना की पॅशन, मला बोलायची आवड आहे आणि रादर मला समजतंय की मी सांगितलेलं समोरच्याला कळतं, त्यामुळे मग बेटर आहे की म्हणलं आपण हेही चालू करू. सो माझं साईड बाय साईड आता हेही चालू आहे. म्हणजे विचार करा, मित्र फक्त पाय खेचत नाही, मित्र एक चांगला रूट सुद्धा आयुष्यात दाखवू शकतो. तर सीए एक्झाम इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द मोस्ट टफेस्ट एक्झाम, सगळ्यात अवघड एक्झाम मानली जाते. तर असं काय? सीए करिक्युलमचा एक वैशिष्ट्य काय आहे की सीए करिक्युलम हे अवघड नाहीये, ते व्हास्ट आहे. म्हणजे काय होतं, 12वी नंतर तुम्हाला मिळताना 5 ते 6 महिने अप्रॉक्सिमेटली मिळतात आणि त्या 5 ते 6 महिन्यामध्ये कव्हर करायला कंटेंट भरपूर असतो. सेम फाउंडेशन क्लिअर झालं की इंटरमिजिएटमध्ये तुम्हाला जी सेकंड स्टेज आहे त्यामध्ये तुम्हाला पुन्हा 7 महिने मिळतात तयारीला, 7 ते 8 महिने. त्यात सुद्धा कसं आहे की तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सिलेबस स्टडी करून त्याची तयारी करून पेपर द्यायचे असतात. इव्हन 2 पेपरमधला गॅप सुद्धा 1.5 दिवसाचा असतो. सो तो 1.5 दिवसात तेवढा कंटेंट कव्हर करणं, ह्या गोष्टी. आणि प्लस कसं आहे की प्रॅक्टिकल ओरिएंटेड सिलेबस असतो, म्हणजे सीए करिक्युलम मध्ये शिकलेली प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली अप्लाय होते. त्यामुळे तुमचं नॉलेज चेक केलं जातं की तुम्ही शिकलेलं तुम्हाला वापरता येतंय का. सो ते जिथं माणूस कमी पडतो तिथं थोडासा रिझल्ट इम्पॅक्ट होतो. माझा अनुभव म्हणलात तुम्ही तर सीए सिलेबस हा अजिबात अवघड नाहीये. फक्त सीए सिलेबसला कसं असतं, एक नॅक आहे क्रॅक करायला, जी आपल्याला शिकता शिकताच समजते की यार हे पॉइंट्स आहेत. आपलं अॅनालिटिक्स डेव्हलप झालं पाहिजे, आपल्याला जे आपण शिकतोय ते अप्लाय करता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कसं होतं की हा कोर्स असा आहे तुम्हाला दम घेऊन देत नाही अजिबात. एकदा 12वी झाली की पुढची 4 वर्ष तुम्ही बिझी म्हणजे बिझीच. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि प्लस कसं होतं की आधीपासूनच लोकांनी हवा उठवून ठेवली आहे की सीए अवघड आहे अवघड आहे, त्यामुळे निम्मे लोक ढेपाळतात, सुरुवातीलाच ढेपाळतात. नंतर नंतर हळूहळू कळत जातं की यार ह्याला एक टेक्निक आहे. सो अशा हे आहे. त्यामुळे थोडेसे सीए बद्दल मी म्हणेन की ही मिथ आहे की सीए अवघड एक्झाम आहे. सीए डेडिकेशन मागतो तुमचं, ते जर डेडिकेशन नाही जमलं तुम्हाला तर मग ही एक्झाम डेफिनेटली अवघड आहे. खरं मध्ये 10वी नंतर माझं सुद्धा स्वप्न होतं की मी कॉमर्स या फील्डमध्ये काहीतरी करावं, पण एक फॅड असतं ना की नाही बाबा तू सायन्स कर, तू सायन्स कर, तू सायन्स कर. माझ्या घरी एक ट्रॅडिशन चालत आले
की सगळ्यांनी सायन्स आधी केलं आणि नंतर जर सायन्स अवघड वाटलं तर ते कॉमर्सकडे वळाले. तर मला सुद्धा एक घरातून एक खूप मोठा सल्ला आला होता की तू सायन्स बाळा, तू पूर्ण सायन्स कर आणि सायन्स जर तुझ्याकडून नाही झालं किंवा कदाचित तुझा इंटरेस्ट नाही जमला तर मग सायन्स नंतर तू कॉमर्सकडे उडी मार. पण मग असे जे विद्यार्थी आहेत माझ्यासारखे, ज्यांना स्वतःचा इंटरेस्ट लवकर शोधता आला नाही किंवा आत्ता येत नाहीये, त्यांना तुम्ही काय सांगाल? इंटरेस्ट बद्दल तुम्ही म्हणालात ना, तर आपल्याला आपल्याबद्दल एक अंदाज असतो. रादर मी म्हणेन की कोणतीही वेळ हा उशीर नसतो. तुम्हाला ज्या दिवशी कळेल की तुम्हाला इंटरेस्ट वेगळ्या गोष्टींमध्ये, यू शुड स्विच, असं माझं म्हणणं आहे. आता काही काही मुलं अशी सुद्धा आहेत, उदाहरण माझ्याकडे दोन्ही पद्धतीचे आहेत, की तुम्ही म्हणलात तसं की BSc केलंय, बॅचलर ऑफ सायन्स केलं आणि त्याच्यानंतर कुठलं तरी एक इंटरव्ह्यू बघितला, कुठला तरी एक व्हिडिओ बघितला कोचिंगचा ऑनलाईन आणि CA ची आवड डेव्हलप झाली. मग त्यानंतर CA मध्ये ऍडमिशन घेतलं आणि फर्स्ट अटेम्प्ट CA झालेत. सो असेही उदाहरण आहेत. आणि काही उदाहरणं अशी सुद्धा आहेत की बाबा घेतलं कॉमर्स, केलं CA, पण मिड जर्नी येऊन कळालं, रादर मी म्हणेन की फाउंडेशन फर्स्ट अटेम्प्ट होऊन, इंटरमिजिएट फर्स्ट अटेम्प्ट होऊन, फायनलची परीक्षा देणार आणि कळालं की आपलं हे गोल नाहीये आणि स्विच झालेले सुद्धा माणसं आहेत. सो माझं म्हणणं काय आहे की ट्राय टू स्टिक, म्हणजे तुम्ही आत्ता जे करताय त्याला स्टिक राहावा. कसं होतं, जेव्हा आपल्याकडं सफरचंद असतं आणि समोरच्या माणसाकडे आणि चांगलं फळ असतं, आपल्याला काय वाटतं, चाईला मला ते फळ पाहिजे होतं. पण हे करण्यापेक्षा आधी स्वतःच्या गोष्टी आहेत त्या करून बघितल्या पाहिजे, त्यात आनंद येतोय का बघितला पाहिजे, आणि समजा येत नसेल तर तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे, असं माझं म्हणणं. म्हणजे दुसऱ्याला नेहमी समोरच्याच्या ताटात तूप जास्त दिसतं, पण तो विसरतो की स्वतःच्या ताटात खीर होती. खीर होती. हा, बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे की CA एक्झाम मध्ये कोणते कोणते, आता जसं तुम्ही सांगितलं की फाउंडेशन आहे, इंटरमिडिएट आहे आणि नंतर फायनल्स आहे, तर त्याची म्हणजे डिफिकल्टी कशी व्हॅरी होते? आता फाउंडेशनची डिफिकल्टी तुम्ही म्हणाल तर फाउंडेशनची डिफिकल्टी ही कम्पॅरेटिव्हली कमी आहे. बेसिक असेल, बेसिक आहे, कारण 11th आणि 12th मिळून सिलेबस बऱ्यापैकी फाउंडेशनला असतो. आणि प्लस कसं असतं, जे पुढे लागतील असे काही ऍक्टचं इंट्रोडक्शन असतं. त्याच्यानंतर इंटरमिजिएट जर तुम्ही म्हणालात तर इंटरमिजिएट हा इथून खरा CAचा गेम सुरू होतो, CA इंटरमिजिएटमध्ये. कारण CA इंटरमिजिएटमध्ये काही असे सब्जेक्ट्स आपल्याकडे येतात की जे आपल्याला पुढे आर्टिकलशिप नावाची फेज असते तिथे लागतात, CA फायनल लागतात आणि थ्रू आउट पुढं आयुष्यात ते लागतात. फॉर एक्झाम्पल टॅक्सेशन आहे, ज्यानं सगळ्यांनाच छळलंय, इन्कम टॅक्स आहे, GST आहे. त्याच्यानंतर ऑडिट आहे, जे प्रत्येक मोठ्या माणसाला आपण म्हणतो की मोठी माणसं त्यांना ऑडिट लागतं, हे लागतं, ते लागतं. ते असे काही सब्जेक्ट आहेत की जे आपल्याला पुढे गरजेचे पडतात. आणि कसं होतं, इंटरमिजिएटला मी थोडंसं कम्पॅरेटिव्हली किचकट म्हणेन, कॉम्प्लिकेटेड, डिफिकल्ट म्हणणार नाही. का? कारण हे जे सब्जेक्ट्स आहेत ते अजूनपर्यंत आपण कधी स्टडी केलेलेच नसतं, पहिल्यांदाच आपल्याला येतात. जसं आपण म्हणतो की 9वी 10वी मध्ये 9वी अवघड आहे, 11वी 12वी मध्ये 11वी अवघड आहे, तसंच तुमचं इंटर फायनल मध्ये इंटर पहिली पायरी आपण म्हणू शकतो. जो इंटरमिजिएट मध्ये खेळला त्याला फायनलला काही प्रॉब्लेम नाही, कारण इंटरमिजिएट हे बेस आहे जे आपल्याला पुढे थ्रू आउट आयुष्यभर लागतं. सो इंटरमिजिएटची फेज आहे. त्याच्यानंतर येते 2 वर्षाची आर्टिकलशिप, ज्यांना जॉब करायचा त्यांना. म्हणजे पहिल्यांदा फाउंडेशन, फाउंडेशन नंतर गॅप किती असतो? फाउंडेशन नंतर एक साधारण 5 ते 6 महिन्याचा 5 ते 6 महिन्याचा प्रिपरेशन गॅप असतो. त्याच्यानंतर इंटरमिडिएट, बरोबर, आणि मग त्यानंतर आर्टिकलशिप करावी. आर्टिकलशिप फक्त आर्टिकलशिपला कॅच असा आहे की तुम्हाला इंटरमिडिएटचे दोन्ही ग्रुप्स क्लिअर करावे लागतात कंपल्सरी. इंटरमिडिएट मध्ये 2 ग्रुप्स असतात, 3 सब्जेक्ट एका ग्रुपला, 3 सब्जेक्ट. कोणते कोणते सब्जेक्ट असतात? फर्स्ट ग्रुपला सब्जेक्ट्स आहेत अकाउंटिंग, लॉ आणि टॅक्सेशन, म्हणजे इन्कम टॅक्स, GST. आणि सेकंड ग्रुपला सब्जेक्ट्स आहेत कॉस्टिंग, ऑडिट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. तर हे 6च्या 6 सब्जेक्ट्स असतात. हे क्लिअर केल्याशिवाय तुम्ही पुढच्या स्टेजला जाऊ शकत नाही, जी की असते आर्टिकलशिप. 2 वर्षाची प्रायमरी आर्टिकलशिप असते ज्यांना जॉब करायचा आहे. आमच्या CA फ्रॅटर्निटीमध्ये त्याला कमतीनं मजुरी पण म्हणलं जातं. 2 वर्षाची सक्त मजुरी, ज्याच्याशिवाय फायनल देता येत नाही आपल्याला. मग ड्युरिंग आर्टिकलशिप तुम्हाला ते एक इंटर्नशिप सारखं असेल. इंटर्नशिप एका ट्रेंड CAच्या अंडर, जो प्रॅक्टिसिंग आहे त्याच्या अंडर आपल्याला ट्रेनिंग करावं लागतं. ते ट्रेनिंग 2 वर्ष घेतलं की त्या 2 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये इन्स्टिट्यूटच्या काही परीक्षा असतात, 4 परीक्षा असतात. त्या 4 परीक्षा द्याव्या लागतात, जे ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात. ते क्लिअर झालात आणि आर्टिकलशिप कम्प्लीट झाली
तरच तुम्हाला फायनलला रजिस्ट्रेशन करता येतं. आणि मग फायनलचे 2 ग्रुप्स. आणि नंतर फायनल्स. आणि वन्स दी फायनल्स इज डन त्यानंतर यू विल बी क्वालिफाईंग ॲज चार्टर्ड अकाउंटंट. मग तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागते. आणि जर तुम्ही प्रॅक्टिसिंग मेंबरशिप असोसिएशनची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ICAI ICAI CA इंडिया, त्यांची तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागते. जर तुम्ही जॉब करणार असाल तर तुम्हाला 2 वर्षाचं ट्रेनिंग आहे. पण जर तुम्ही प्रॅक्टिस करू इच्छित आहात, म्हणजे बिझनेस स्वतःचा करू इच्छित आहात, ऍज अ CA, इन्कम टॅक्सेशन, GST ऑडिटिंग मध्ये प्रॅक्टिस करू इच्छित आहात, तर तुम्हाला अजून 1 वर्षाची इंटर्नशिप करावी लागते आफ्टर युअर CA फायनल एक्झामिनेशन. 1 वर्षाची इंटर्नशिप करावी लागते फायनल एक्झाम नंतर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर. आता तुम्ही जसं सांगत होता त्यात मी ऑडिट हा शब्द खूप ऐकला. तर ऑडिटिंग ही कन्सेप्ट नक्की काय आहे? ऑडिटिंग ही कन्सेप्ट काय आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. एखादा समजा तुमच्याकडं कुणी बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस तुम्ही तर ऐकलं असेल 100%. हे समजा तुमच्याकडे कोणी घेऊन आलं, ते ज्या फिगर्स येतात फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये, म्हणजे जो काही प्रॉफिटची फिगर आहे, तुमची कॅश बॅलन्स आहे, स्टॉक आहे, ह्या फिगर्स आहेत, ह्या कुठून तरी आल्या असतील. मग हे जे चित्र आपल्या समोर मांडलं जातंय, हे चित्र बरोबर आहे का, हे तुम्हाला एक CA सांगतो. म्हणजे एक टॅली सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी टॅली, म्हणजे तुमची जी ऍक्च्युअल बिझनेसची पोझिशन आहे तीच तुमच्या कागदोपत्री दिसते का, सगळे डॉक्युमेंटेशन बरोबर आहे का, हे बघितलं जातं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे ऑडिटिंग हे फक्त तुमच्या फायनान्शियल्स नाही, तुम्ही कशाचंही ऑडिटिंग करून घेऊ शकता. अच्छा. म्हणजे आज, उद्या, परवा समजा माझी एखादी कंपनी आहे, समजा माझी एखादी मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस बरोबर आहे का हे सुद्धा तुम्हाला आम्ही सांगू शकतो. कसं की ही प्रोसेस, आता समजा तो बटाटा कुठल्या प्रोसेसेस मधून जातोय, त्याचं सोनं कसं होतंय, मग प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्ही कुठं टाइम कमी करू शकता का, तुम्ही कुठं कॉस्ट त्याची कमी करू शकता का, हे पण आपण सांगू शकतो. म्हणजे ते जे मॅन्युफॅक्चरिंगचं एक्सपेंडिचर आहे ते कट ऑफ करता येईल का, ते पण बघायचं, ते पण बघू शकतो. थोडक्यात काय आहे की जी गोष्ट एखादी कंपनी करते ती बरोबर आहे का चुकीची हे आपण सांगू शकतो. ह्याला थोडक्यात ऑडिटिंग म्हणतात. एक CA काय काय काम करतो? आता एक CA काय काय काम करतो ही सुद्धा गमतीची गोष्ट आहे. CA झालेला माणूस, मलाही तेच सांगितलं गेलं होतं, तेही मी तुम्हाला सांगतो की CA माणूस जॉब आणि प्रॅक्टिस करू शकतो. जॉब आणि प्रॅक्टिस हे प्रायमरी हे करू शकतो, हे तर बरोबर आहे. पण असेही CA आहेत की जे बाकीच्या फील्ड्स मध्ये सुद्धा काम करतात. ओके. आपण म्हणलो तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे बोट, अमन गुप्ता, तो चार्टर्ड अकाउंटंट CA होता. सो तुम्ही स्वतःचा स्टार्टअप चालू करू शकता. 2 सिद्धांत म्हणून एक आहे, कोणता पिक्चर आहे तो, अपना टाइम आएगा वाला पिक्चर. माहिती आहे. त्यात आहे तो रॅपर होता. रॅपर, तो ऍक्टर आहे, मग ऍक्टिंग सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय आहे, तुम्ही CA रचना रानडे पण तुम्ही नाव ऐकलं असेल, कॉन्टेंट क्रिएशन, युट्यूबवर करू शकता, कॉन्टेंट क्रिएट करू शकता. प्रायमरी तुम्ही म्हणलात तर ट्रेडिशन हे की लोक जॉब किंवा प्रॅक्टिस करतात. म्हणजे मेन गोष्ट बघा, जो CA झालाय, ज्याने CAचा अभ्यास केलाय, त्याला माहितीये की स्वतःचा फायनान्स कसा जपायचा, कसे पुढील फायनान्शियल जर्नीला वाटचाल करायची, म्हणून तो कोणत्याही ट्रेडला जाऊ शकतो. आता एक ट्रिकी क्वेश्चन की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असं म्हणतात की AI ने खूपशे जॉब्स खाल्ले, म्हणजे खूपशा कंपनीजने एम्प्लॉईजला ले ऑफ केलं. मग AI कधी CAचं ब्रेन रिप्लेस करू शकतो का? कसं आहे की हा क्वेश्चन चांगला आहे, पहिली गोष्ट. पण कसं आहे की म्हणजे मी जिथपर्यंत स्टडी केलाय, आम्ही जिथपर्यंत बोलणं झालंय, AI तुमचं काम कमी करू शकतो, AI तुमचं एफिशियन्सी वाढवू शकतो, टाइम कमी करून तुमची. पण AI ला एक लिमिट नंतर डिसिजन मेकिंगचे लिमिटेशन्स येतात AI ला. AI तुमच्या ताटात वाढू शकतं, घास शेवटी तुम्हालाच घ्यायचा, या टाईप आहे. सो AI ह्युमन ब्रेनला रिप्लेस नाही करू शकत, इस्पेशली CA. कारण काय असतं, समोर येणाऱ्या सिच्युएशन इतक्या वेगळ्या असतात. आता जेव्हा CA झालाय, तुम्हाला पहिल्या 1-1.5 महिन्यातच जर तुम्ही प्रॅक्टिस चालू केली असेल तर इतके सिच्युएशन समोर येतात ना, इतके सिच्युएशन AI ला कॅप्चर करणं राईट नाऊ पॉसिबल नाही असं मला वाटतं. आणि पॉसिबल असलं तरी ते अनालिटिक्स डेव्हलप करणं, म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट तुमच्या समोर आली आहे तर ती अनालाइज करून त्याला किती वाटा फुटतात, एखाद्या ऍक्ट मधून आपण त्याला कसं बसवू शकतो, त्या ऍक्ट मधून त्याला बाहेर कसं काढू शकतो, एखाद्या नोटिसेस मधून. तुम्हाला AI ड्राफ्टिंग शिकू शकतो, नोटीसचं, म्हणजे नोटीस तयार कशी करायची.
काय वर्डिंग असलं पाहिजे, पण नोटीसमध्ये काय लिहायचं हे एक तर फॉर्मॅट CA देऊ शकतं, हा पण त्याचं इन टोटल फॉर्मॅटिंग नाही करू शकत. नाही करू शकत. म्हणजे थोडक्यात काय आहे की जो सीएचा ब्रेन आहे ना, तो एवढा असा शार्पन झालेला असतो की 4-5 वर्षात, की तेवढं मला वाटत नाही की एआय कव्हर करू शकेल. एआयने फायदा झालाच आहे. एआय मी सुद्धा वापरतो, स्वतः एआय वापरतो. पण वापरताना मला कळतं की एआयला सुद्धा स्वतःचे लिमिटेशन्स आहेत. कारण काय आहे, इव्हॉल्विंग आहे एआय, अजून डेव्हलप होत आहे. डेव्हलपिंग फेज मध्ये. आणि खरं आहे बरं का, मी हे कन्फर्म करू शकतो कारण की मी सुद्धा एक एआय इंजिनियर आहे. आणि प्रत्येक गोष्ट लिमिट्सने येते, प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स असतात, म्हणून त्याला तेवढ्याच लिमिटमध्ये डिझाईन केलं जातं. असं म्हणतात की सीए बनलं ना की संपलं. म्हणजे नंतर फक्त एका सहीची गोष्ट आहे, एक सही केली की पैसे झालं. पण ही मिथ आहे का खरं आहे? आता खरं सांगू का, तर सीए होणं नो डाऊट आपल्यात स्वतःच एक अचिव्हमेंट आहे. पण असं काही नाहीये की एक सही केली की तुमचं काम संपलं. हे नाहीये, हे मिथ आहे 100%. कारण काय होतं की एक सही करण्यामागं जेवढी जबाबदारी त्या सीए वरती असते, ती जबाबदारी पाहता शक्यतो कोणताही सीए असा सही केली बाबा आता मी संपलं, लाईफ सेट आहे, असं नाही, पहिली गोष्ट. आणि ती सीए करण्यामागं एक मोठी प्रोसेस असते. सगळं बरोबर आहे का चुकीचं आहे ते पाहणे, हे करणे. म्हणजे ते कसं आहे की तुमच्या 5 वर्षाची मेहनत, त्याचं फळ ती सही आहे, असं आहे. त्यामुळं सीए झालं की नो डाऊट लाईफ सेट आहे. पण असं म्हणू शकत नाही की एका सहीनं लाईफ सेट आहे. ती सही तुम्हाला आयुष्यभर करावी लागते. जसं प्रत्येकाचं आहे की तुम्ही एक डिग्री, सीए जस्ट डिग्री, त्याच्या पुढचा तुमचा जो प्रवास आहे तो महत्वाचा आहे. तुम्ही कितपत आपला प्रवास सिरियसली घेता, तुम्ही कितपत सिरियसली तुमचं काम करता, त्यावर आहे की तुमची लाईफ सेट आहे का नाही. नो डाऊट सीएचं बेनिफिट आहे की तुमची लाईफ लवकर सेट होते, हे एक बेनिफिट आहे. पण कष्ट पण तेवढेच आहे. एक फॅड आहे की जसं सायन्समध्ये जे टॉपर्स आहेत, ते टॉपर्स जेई ॲडव्हान्स, इंजिनिअरिंग साईडला, परत मेडिकलला नीट, सायंटिस्ट वगैरे काय बनायचं असेल की KVPY, परत इस्रोच्या बाकीच्या एक्झाम्स त्याच्यासाठी अप्लाय करतात. तर असं म्हणतात की सीएला जे जातात ते टॉपर लोकच जातात, सीए किंवा सीएसला. आणि मग बाकीचे मग सगळे BBA वगैरे जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ते बाकीच्या डिग्री चूज करतात. मग हे खरं आहे का की म्हणजे सीएला सगळे टॉपर्स लोकच जातात का? नाही, हे मी म्हणेन की एकदम चुकीचं अनालिसिस आहे. कसं आहे, माझा स्वतःचा मित्र आहे, स्वतःचा माझा मित्र आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार की त्याला 11वीत म्हणजे 10वीत 50%, 11वीत 57%, 12वीमध्ये 70%, आणि त्यानं सीए घेतलं. तो सीए थ्रू आउट क्लिअर झालाय फर्स्ट अटेम्प्ट. अशीही उदाहरणं आहेत की आपण म्हणतो टक्केवारीवरती जायचं नाही कोणाच्या, की तुमची मेनली ब्रेन तुमचा कसा फंक्शन करतो. काही लोक असे असतात की ज्यांना आपण म्हणतो की थेअरीमध्ये एवढं नाहीये आवड, पण तुम्ही जर त्याला प्रॅक्टिकल दिलं, अकाउंटिंग दिलं, मॅथमॅटिक्स दिलं, तर मग त्यासारखा माणूसच नाही, त्याचा विषयच नाही. अशी पण माणसं असतात. सो उदाहरणं दोन्ही प्रकारची आहेत. मी असं नाही म्हणणार की सगळे टॉपर्सच फक्त सीए कडे जातात. काय विषय कसा आहे की जसं आधीचं फॅड होतं की जो टॉपर आहे तो सायन्सला जाणार, तसंच एक कॉमर्समध्ये की जे टॉपर आहेत त्यांना सीए ला घालायचं. पण नॉट नेसेसरी सगळे टॉपर्सच असते. बऱ्यापैकी क्राऊड असा सुद्धा आहे की जो आपण मार्क वाईज म्हणलात तर ऍव्हरेज आहे, पण माइंड वाईज म्हणलात तर 1 नंबर आहे, असाही क्राऊड सीए ला येतो. बरोबर, म्हणजे प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय आहे. जे ऑडियन्स मधले काही मेंबर्स जे सीएच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतात, त्यांना तुम्ही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय सांगाल? प्रिपरेशन स्ट्रॅटेजी एकच की लाईफ आणि सीए हे दोन्ही इमोशनली कधी नाही घ्यायचं. कारण जिथं इमोशन्स आहेत तिथं एक्सपेक्टेशन्स आहेत, आणि जिथे एक्सपेक्टेशन्स आहेत तिथं त्रास आहे, जीवनाचं खरं सत्य. मी एवढंच म्हणेन की आपल्याला काय, आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त तयारी करायची सीए मध्ये. कॅच तोच आहे, ज्यानं जास्तीत जास्त कव्हरेज केलं तो साहजिक आहे जास्तीत जास्त पेपरमध्ये लिहू शकणार आहे. बरं ठीक आहे, मी म्हणतो की जर तुमची समजा तयारी नाही झाली तर तुम्ही जेवढं कव्हरेज केलं त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. जे हातात आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, जे गेलं ते आपलं नव्हतंच. बऱ्याच वेळी आपण ऐकतोच तसं. सो कॅच आहे की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करायचं. आणि ठरवताना कसं ठरवायचं,
म्हणजे जी मी प्रिपेरेशन स्ट्रॅटेजी, जर एखादा टॉपिक तुम्हाला आवडत नसेल तर दिवसाची सुरुवात त्यानं करायची. अच्छा. कारण आपली दिवसाची सुरुवात उत्साहानं झालेली असते की आज मी बसणार, आज काही पण करून संपून आणि टाकणार. नाही, पण जसे बोलले ना की जो टॉपिक आवडत नाही तो पहिला खायचा. पहिला खायचं. म्हणजे ताटात जी भाजी आपल्याला आवडत नाही ती सायकोलॉजिकली माणूस ती पहिल्यांदा खातो आणि नंतर गोड गोड पदार्थाकडे जातो. म्हणजे मग कसं होतं, निवांत आपल्याला पुढचं खाता येतं. आणि मी काय म्हणतो की जो टॉपिक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो तो दिवसाच्या शेवटी ठेवा. कारण आपण ऑलरेडी कंटाळलेलो असतो आणि कंटाळा आल्यामुळे आपल्याला पटपट त्यातून बाहेर पडायचं असतं. पण जर एखादा इम्पॉर्टंट टॉपिक समोर आला जो आपल्याला आवडतोय, मग माणूस आवडीनं करतो, म्हणजे दिवसाचा एंड पण तसा चांगला होतो. सीए ऍस्पिरंटने स्टडी किती वेळ करावा? जसं तुम्ही मला वाटतं मगाशीच ह्या गोष्टीचं उत्तर दिलं. तासावरती नाही तर दिवसावरती प्रिपरेशन केली पाहिजे. पुढचा प्रश्नाकडे मी वळतो की एका सीए ऍस्पिरंटने कॅन्डिडेटने कोचिंग क्लास लावणं गरजेचं आहे का? कोचिंग क्लासेस हे तुमच्या एज्युकेशनला, तुमच्या म्हणजे जे ग्रास्पिंग आहे, आपल्याला जी गोष्ट कळणार आहे ते बूस्ट करण्यासाठी कोचिंग क्लासेस असतात. पण सेल्फ स्टडी हा करावाच लागतो. मी काय रेकमेंड करेन की जर तुम्ही स्टार्टिंग फेजला असाल, म्हणजे सीए फाउंडेशन किंवा सीए इंटरमिडिएट फेजला, तर तुम्हाला क्लासेस घेणं मी म्हणेन की फायद्याचं ठरेल. कारण काय आहे की जर एखादी गोष्ट, आता टॅक्सेशन मी आजपर्यंत कधी शिकलेलो नाही, ऑडिटिंग मी आजपर्यंत कधी शिकलेलो नाहीये, त्यामुळे काय होतं, मला एक गोष्ट समजायला जिथं क्लासेसमध्ये तुम्हाला 2 दिवस लागतात, ती पर्सनली समजायला मला 7 ते 8 दिवस लागतात. त्यामुळे मी म्हणेन की क्लासेस, म्हणजे माझं प्रांजळ मत आहे की क्लासेस हे बेनिफिशियल आहेत इनिशियल स्टेजला. सीए फायनल पर्यंत तुम्ही पोहोचलात तर सीए फायनल पर्यंत जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी विदाउट क्लासेस सीए फायनल करू शकतो, तर यू शुड डेफिनेटली गो फॉर इट. कारण मी स्वतः माझ्या सीए फायनलचे 2 सब्जेक्ट्स आहेत ते विदाउट एनी क्लासेस दिलेत आणि दोन्ही सब्जेक्टमध्ये मला डिस्टिंक्शन आहे. त्यामुळे फायनल पर्यंत येईस्तोवर आपल्याला कसं होतं, थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, तो विषय. आणि जर आत्ताचं तुम्ही म्हणालात तर आत्ता असं झालंय की ऑनलाईन सुद्धा इतके फ्री लेक्चर्स, इतके फ्री कोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत सीएचे सुद्धा, की तुम्ही सेल्फ स्टडी सोबत युट्यूबचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही करिअर आपलं करू शकता सीए मध्ये. म्हणजे समरी की क्लासेस हे लावणं गरजेचं असं नाही, पण फायद्याचं आहे. सीए मध्ये म्हणजे आता तुमच्या जर्नीमध्ये, एस्पेशली तुमच्या जर्नीमध्ये किती अप्स अँड डाऊन्स तुम्हाला फेस करावे लागले? प्लस F to F म्हणजे फाउंडेशन टू फायनल्स, हा जो तुमचा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये तुम्हाला किती संकट आले? आता सगळ्यात मोठं संकट आजच्या जनरेशनचं म्हणजे मला टाइमपास करायला मिळत नाही. तर जर तुम्हाला टाइमपासची आवड असेल तर थोडंसं तुम्हाला सीए मध्ये तो कॉम्प्रोमाइज करावा लागतो. तुम्ही माझं म्हणालात, पर्सनली माझी जर्नी जर तुम्ही म्हणालात, तर फाउंडेशन टू फायनली जर्नी बऱ्यापैकी अप्स अँड डाऊन्सचीच माझी पण झाली. आता फाउंडेशन मध्ये सगळा 12th सिलेबस होता, त्यामुळं आमचं फाउंडेशन तर पटापटा सुटलं. आलं इंटरमिडिएट. आयुष्यात कधीही 12वी पर्यंत फाउंडेशन पर्यंत सलग 7-8 तास बसण्याची सवय नाही. आणि मध्ये आले इंटरमिडिएटचे क्लासेस. इंटरमिडिएटचे क्लासेस म्हणजे सुरुवातच आमची 8 तासापासून, ते गेले शेवट 12 तास 14 तासापर्यंत. 8 तास माणूस कसा अभ्यास करू शकतो? 8 तास माणूस आता करावा लागतो, पर्याय नाही. 4 सब्जेक्ट 2-2 तासाचे लेक्चर झाले, 8 तास इथेच. मग असे 8 तास, मग शेवट तो ड्युरेशन वाढत जातो. त्याच्यानंतर मेन कॅच असतो की जेव्हा तुम्हाला एक्झामच्या आधी 1-1.5 महिना 2 महिने सुट्टी मिळते. काय झालेलं असतं, माणूस राबलेला असतो 7-8 महिने, आणि आता 2 महिने मिळालेत. खरं परीक्षा पण आहे पुढं, म्हणजे भीती पण वाटते, पण एवढा मोकळा वेळ. माणसाचं कसं होतं, एकदम त्याला राबवलाय, घाण्याला बैल दिवसभर फिरवलाय आणि त्याला डायरेक्ट बस म्हणलाय, 2 महिने आता फिरायचंच नाही. मग तो कसा एकदम निवांत होतो, मग ते 2 महिने फार निवांत जातात. प्लस कसं असतं की जे मेंटल प्रेशर असतं तुमच्या मागं, लक्षात घ्या, प्रेशर दरवेळी बाहेरनच असलं पाहिजे असं नाही. सेल्फ एक्सपेक्टेशन सुद्धा असतात, आपले स्वतःकडून एक्सपेक्टेशन्स असतात की यार मला हे पडलं पाहिजे, तेवढे मी झालो पाहिजे, मी एवढ्या वेळात झालो पाहिजे. सो ते सेल्फ एक्सपेक्टेशन्स असतात, ते बॅलन्स करणं फार अवघड असतं. आणि अजून एक पॉइंट सांगायचा झाला तर काही वेळेला काय होतं की मी ठरवलेलं असतं की मी एवढ्या दिवसात हे करणार, ह्या वेळेत हे करणार. आणि काही वेळेला काय होतं, समजा तुमच्या घरी काही इमर्जन्सीज येतात, तुम्ही आजारी पडता, सो हेही काही पद्धतीचे प्रेशर्स आहेत. पुन्हा मेजर अप्स अँड डाऊन्स जर तुम्ही म्हणालात ना, तर
तो असतो तुमचा आर्टिकल चिपचा काळ असतो. कारण आर्टिकल चिपचा काळ आणि त्याच्या पुढचा फायनलचा काळ हा खूप महत्वाचा काळ असतो तुमचा. मला पण माझे जेवढे केवढे अप्स अँड डाऊन्स असतील ते मेजरली अप्स अँड डाऊन्स आर्टिकल चिप आणि फायनल मध्ये झाले. कारण कसं आहे की तुम्हाला वर्किंग कल्चरची सवय नसते. तुम्ही डायरेक्टली वर्किंग कल्चरमध्ये येता, घरातून उठून डायरेक्ट तुम्ही ऑफिसमध्ये बसता. बरं तुमचं वय कमी असतं, 18 वर्ष 19 वर्षाची तुम्ही माणसं असता, तुम्हाला डायरेक्ट रिअल जगात ठेवलं जातं. आणि जितपत तुम्ही पण अनुभवलं असेल, मी पण अनुभवतोय की खऱ्या जगात माफी नाही. खरंय. आणि आपण बालमनाची माणसं असतो. तेव्हा आपल्याला कसं की एखादी चूक झाली तर बाबा सावरायला सर आहेत, मित्र आहे, वडील आहेत, दादा आहेत, आई आहे. तसं तुमच्या आर्टिकलशिपला तसं नसतं. आर्टिकलशिपला कसं असतं की तुम्ही डायरेक्टली क्लायंटला इंट्रोड्यूस होता, तुम्हाला डायरेक्टली त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असतो. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स फेस रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. जर तुमचं काही चुकलं तर डायरेक्ट इन्कम टॅक्सच्या अथॉरिटीशी तुमची गाठ पडू शकते, कधी जीएसटीच्या अथॉरिटीज असतात, हायर अथॉरिटीज. सो ह्यामध्ये इमोशनल बॅलन्स करणं, किंवा काय काय वेळेला काय होतं की मला आर्टिकलशिपमध्ये असं सारखं जाणवलं की यार मी करतोय काय, उठतोय सकाळी 9 साडेनऊला ऑफिसमध्ये जातोय, रात्री 10 10:30 12 कधी येतोय मला माझं माहित नाही. सो मी नक्की करतोय काय. प्लस एवढं सगळ्या वर्क लाईफमध्ये तुम्हाला सीए फायनलचा स्टडी सुद्धा तेव्हा बॅलन्स करावा लागतो. आर्टिकलशिप झाल्यानंतर फायनल देणार आपण, मग तो स्टडी बॅलन्स करणं. त्यानंतर ड्युरिंग फायनल, समजा तुमचा आता फायनलला मी मे मध्ये एक्झाम दिली, माझा सेकंड ग्रुप क्लिअर झाला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक्झाम दिली, माझा फर्स्ट ग्रुप क्लिअर झाला. सो थ्रू आउट क्लिअर झालं. तर तो एक कॅच असतो की जेव्हा तुमचा एक ग्रुप पेंडिंग असतो आणि तुमची आर्टिकलशिप सुद्धा चालू असते, तेव्हा मग तुम्हाला सुट्टी मागणं, की सुट्टी कशी मागायची, मग ती सुट्टी मिळाली, कधी वेळेवर मिळते कधी नाही मिळत. आता माझ्या बाबतीत तुम्ही म्हणालात तर मला फायनलच्या फर्स्ट ग्रुपचा प्रिपरेशन करायला फक्त 30 दिवस मिळाले होते तयारीला. फायनल्स. हा, आणि मग त्या फर्स्ट ग्रुपला फायनल्सला सुद्धा 2 ग्रुप असतात. फायनल्सला सुद्धा 2 ग्रुप असतात, 3 विषयाचे 2 ग्रुप्स असतात. तर ते सुद्धा 30 दिवसात. मग मी फर्स्ट ग्रुपची प्रिपरेशन कसं केलं 30 दिवसात, त्याच्या आधी ड्यू डेट्स होत्या, त्यामुळे ड्यू डेट्सला साहजिक मला सुट्टी घेणं पॉसिबल नव्हतं. मग जेव्हा मी ते 30 दिवसात कशी तयारी करणं, मग ते प्रेशर असतं की अरे सीए फायनलचा फर्स्ट ग्रुप, जे लोक 4-4 महिने करून पण होत नाहीत, आपल्याला 1च महिना मिळालाय, मग ते कसं कोपअप करणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. अप्स अँड डाऊन्स खूप असतात. पण मी काय अनुभवले, जे अप्स अँड डाऊन्स असतात ना आयुष्यातले किंवा तुमचे करिअर मधले, हे सगळे मेंटल लेवलवरती असतात. आपण म्हणतो का नाही की वास्तविक जगात त्याला तेवढं महत्व दिलेलंच नसतं जेवढं आपण आपल्या डोक्यात ते महत्वाचं करून ठेवतो. सो हा एक फॅक्टर असतो जो बॅलन्स करणं अवघड असतो. मला पूर्ण जर्नीमध्ये तो फॅक्टर बॅलन्स करणं थोडंसं क्रिटिकल मी म्हणू शकतो. आणि तुम्ही जसं सांगितलं की आर्टिकलशिप मध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजेस फेस केले, तर ती जी थिओरी तुम्ही वाचायचा, ती थिओरी तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लागत असेल आर्टिकलशिप मध्ये. तर जसं तुम्ही सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफिशियल्स वगैरे खूपशा लोकांना तुम्हाला फेस करावं लागत होतं, आणि तेव्हा जिथे कुठे ना कुठे माणूस आहे म्हणल्यावर ती चूक कुठे ना कुठेतरी होणार. 100%. मग त्याचे म्हणजे रेपरकशन्स कसे असायचे? आता कसं आहे माहितीये का, पहिली गोष्ट जी तुम्ही थिअरी शिकताना ती प्रॅक्टिकली अप्लाय होते. मी म्हणणार नाही सगळी अप्लाय होते, पण त्या थिअरीमुळे प्रॅक्टिकल आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये थिअरीचा वापर करून प्रॅक्टिकल आहे. इव्हन आता कसं होतं, जी चुकांचं तुम्ही म्हणाल, समजा एखादी चूक असेल तर ती चूक झाल्या कळाली तर त्याचे परिणाम आपण कमी करू शकतो. आर्टिकलशिप मध्ये सुद्धा सेम आहे. समजा तुमचं एखादं सबमिशन चुकलं, तुम्ही ऑफिशियल्सला रिक्वेस्ट केली तर ते कन्सिडर करतात. पण ते कधी, जर तुम्ही सुरुवातीच्या फेजेसला असाल, काही क्रिटिकल वेळी जर चूक झाली तर मात्र ती महागात पडू शकते. त्यामुळे आर्टिकलशिप हे जबाबदारीचं काम आहे. एकतर क्लायंट आपला नाही, क्लायंट आहे तो सीएचा, दुसऱ्याचा क्लायंट आपण मॅनेज करायचा, तो पण योग्य पद्धतीने असा की आपल्या प्रिन्सिपलला नाही हर्ट झालं पाहिजे. का? कारण शेवटी क्लायंट त्या माणसाने कमावलेला असतो, त्याचं नाव असतं. सो आपण चुकलो तर आपल्याला कोण बोलत नाही, प्रिन्सिपलला शिव्या घालतात सगळे. सो असा पर्याय असतो. म्हणजे एका थर्ड पर्सनचे व्हॅल्यूज अडकलेले असतात. एक्झॅक्टली. सो आर्टिकलशिप मी म्हणेन ना की जितकं तुम्हाला आर्टिकलशिप ग्रूम करतं ना तेवढं कोण नाही ग्रूम करत. कारण आर्टिकलशिप मध्ये एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची भावना येते आपल्याला. हे 2 वर्षाचं असतं, राईट? 2 वर्षाचं. 2 वर्षाचं, बरोबर. करंट सीए एक्झाम मध्ये आता तुम्ही सीए पास आउट कोणत्या वर्षी झाला होता? मी जानेवारी 2023. 2023 ला. आता 2023-2024 ची जी कॉम्पिटेटिव्ह लेवल आहे ती काय आहे? म्हणजे किती लोक कम्पीट करतात या स्पर्धा परीक्षेसाठी? तर सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन फेस होतं हे एंट्री लेवलला, सीए फाउंडेशनला. बरोबर. फाउंडेशनला त्याच्यानंतर ते फिल्टर होत जात. तर फाउंडेशन लेवलला
जिथपर्यंत आमचा अनालिसिस बसतो तिथपर्यंत बसणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. जी गेल्या 1-2 वर्षापूर्वी 4 लाख 5 लाख होती ते आता 6 लाख 7 लाख 8 लाख अशी वाढत वाढत वाढतच चालली. कारण सीए करिक्युलम कसं आहे, सीए करिक्युलम हे अट्रॅक्टिव्ह आहे. कारण त्याचे जे एंड रिझल्ट आहेत ना ते लोक बघतात की जो सीए झाल्यावर माणसाचं लाईफस्टाईल कसं बदलू शकतं. हे बघा, सीए झाल्यानंतर लाईफस्टाईल नाही बदललं तरी माणसाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि सीए माणूस म्हणजे बरेच लोक म्हणतात, तसं मी पण म्हणतो की सीए झालेला माणूस आहे ना त्याला फायनान्शियली कधी प्रॉब्लेम येत नाही आयुष्यात. कारण सगळा फायनान्स शिकलेला असतो 3 वर्ष. त्यामुळं कसा मॅनेज करायचा, तो डेव्हलप कसा करायचा. आणि सीए माणसाचं करिक्युलम असं आहे ना की ते माणसाला महत्वाकांक्षी बनवतं, ऑपॉर्च्युनिस्टिक बनवतं. म्हणजे समजा आपण म्हणतो ना सगळे दरवाजे बंद झाले तरी आपण दरवाजे ठोठावून बघायचे की कुठला उघडतोय का, या पद्धतीचा सीए वाला माणूस असतो. सो त्याचे लाईफस्टाईल बघता हे बघता लोक खूप अट्रॅक्ट होत आहेत आता. त्यामुळे मी म्हणेन की फाउंडेशन लेवलला तसं कॉम्पिटिशन भरपूर आहे. पण कसं आहे की बसणारा प्रत्येक माणूस क्लिअर होतोच असं नाही. त्यामुळे प्रश्न कॉम्पिटिशनचा नाहीये, प्रश्न आपण काय करतो त्याचा आहे पहिल्यापासून. जर तुम्ही तेवढ्या ह्यांनी केलं तर कॉम्पिटिशन असो नसो तुम्ही क्लिअर तर होणार आहे. आणि जस्ट ॲज अन ऑल्टरनेटिव्ह, सीए आणि सीएस मध्ये काय फरक आहे? सीए आणि सीएस मध्ये मी असं म्हणेन की सीएस इट्स मोर लाईक अ कॉर्पोरेट प्रॅक्टिस. म्हणजे सीएसच्या नावातच सीएसचं करिअर आहे, कंपनी सेक्रेटरी. त्यामुळे कंपनी रिलेटेड जे काही कंप्लायन्सेस आहेत, कंपनी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत, तो मेजरली सीएसचा तो कोअर एरिया आहे. तसं सीएचा कोअर एरिया हा ऑडिटिंग आहे. सीए हा मेनली ऑडिटर म्हणून जाणला जातो. कारण देशामध्ये जे काही ऑडिटचे काम होतात, म्हणजे जे आपण बघतो की रिलायन्स आता रिझल्ट पब्लिश करणार, रिलायन्सची बॅलन्स शीट निघाली, तर अशा ज्या बॅलन्स शीट्स निघतात, लिस्टेड कंपनीज असतात, बँकिंग असतात, त्यांच्या मेजरली ऑडिटचे राईट्स हे फक्त आणि फक्त सीए आहेत. त्यामुळे सीए इज मोर ऑडिट स्पेसिफिक करिअर आणि ऑडिट सेंट्रिक. येस. आणि सीएस इज कंप्लायन्स बेस्ड, म्हणजे कंपनी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या सीएस बघतो. अच्छा, तुमच्याकडे असे काही स्टुडंट्स असतील ज्यांची परीक्षा आधी काहीतरी वेगळी मेंटॅलिटी होती, म्हणजे तो बिफोर अँड आफ्टर इफेक्ट कसा होता? आता जस्ट आपण बघितलं असेल की सीएचा रिझल्ट अनाऊन्स झाला, आम्ही प्रत्येकाच्या इन्स्टा स्टोरीज बघत होतो की कॉंग्रॅच्युलेशन सीए, कॉंग्रॅच्युलेशन सीए. पण कुठे ना कुठेतरी जे सीए बनू शकले नाहीत, म्हणजे असं तो बिफोर अँड आफ्टर इफेक्ट कसा असतो स्टुडंट्स मध्ये? बिफोर अँड आफ्टर इफेक्ट्स मध्ये जर तुम्ही म्हणालात तर रिझल्ट कोणताही असो, रिझल्टच्या आधीची जी रात्र असते ना ती फार भयानक असते. युद्धाच्या आधीचं संघर्ष. असं प्रत्येक जणाचं तेच असतं की आता सगळं युद्ध झालंय, खरं आता नक्की काय झालं. सो बिफोर वाला इफेक्ट असतो ना तो जास्त खतरनाक असतो. मी म्हणेन सस्पेन्स नुसतं. आणि काय काय वेळेला काय होतं की रिझल्ट लागतो, मग मित्राचा रिझल्ट लागलाय, माझा अजून दिसत नाही, तो जो सस्पेन्स असतो तो खतरनाक असतो, जो आम्ही अनुभवला. पण बिफोर जर तुम्ही म्हणालात ना तर जोपर्यंत रिझल्टच्या आधीचे 2-3 दिवस येत नाहीत तोपर्यंत माणूस एकदम निवांत असतो. म्हणजे फिरायला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, बाबा काही नाही. पण जशी रिझल्टची डेट अनाऊन्स होते की 2 दिवसात रिझल्ट आहे, तिथपासून जी धडधड वाढते. म्हणजे जो मी अनुभव केलाय, माझ्या मित्रांनी जो मला सांगितलाय, माझे जे आधीचे स्टुडंट्स होते त्यांनी मला सांगितलंय, रिझल्टच्या आधी मला फोन येतो, सर काय होईल माझं, आता काय होईल मी जर सांगू शकत असतो तर मग काय ना, मग त्यांना सांगणे. म्हणजे ऍज अ फॅकल्टी तुम्ही म्हणालात तर आमचं रिझल्टच्या आधी आणि रिझल्टच्या नंतर हेच काम असतं की तू शांत राहा. म्हणजे खरंच एक शिक्षक काउन्सिलर सुद्धा असतो. आणि भरपूर विषय. मग कसं होतं, आपण म्हणतो का नाही, माणसाला बरोबर वेळीच आपली सगळी पाप आठवतात, तसं तुमचं रिझल्टच्या आधी होतं की अरे मी पेपरच्या 2 दिवस आधी माझा एवढा वेळ गेला होता, तेवढा वेळ गेला होता. मग अशा बऱ्याच स्टोरीज मला ऐकायला मिळतात, सर माझं काय होईल, नाही झालं तर मग मी काय करू असं. आणि आफ्टर इफेक्ट जर तुम्ही म्हणालात ना तर एकदा रिझल्ट लागला तर जो पास झालाय त्याबद्दल आपण थोडस बोलूया. की जो पास झालाय ना त्याला ना आनंदापेक्षा एक जास्त सुटकेचा श्वास आपण म्हणतो का नाही, तसं असतं की हा सुटलो, परत हे द्यावं लागणार नाही. कारण कसं आहे, बाय नेचरच असतं की तुम्हाला सिलेबस एवढं कव्हर करायचा असतो की जर समजा नाही झालं तर पुढच्या 1 महिन्यात अरे महिनाभरच आहे, मग एवढं सगळं करायचं. त्यामुळे तो एक सुटकेची हे असते. प्लस रिझल्ट चांगला लागलाय म्हणल्यावर वाहवा तर होतेच सगळीकडं. त्या गोष्टी झाल्या आणि मग हळूहळू माणूस पुढचे ऑप्शन्स बघायला सुरुवात करतो. रिझल्ट लागला, पास झाला तर काय, तो पूर्ण दिवस पेढे वाटण्यात, थँक्यू म्हणण्यातच जातो लोकांचा. पण मेजर पार्ट आहे की जो रिझल्ट नंतर नाही झाला त्याच्या मनात, म्हणजे आपण एक म्हणतो का नाही, एक पूर्ण शांतता राहते
पूर्ण तो दिवस. एकतर समजत नसतं की आपल्या बरोबरचे झालेत, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स तर केलं पाहिजे. बरं, मला आनंदही होतोय की ते झालेत. म्हणजे ते 3 इडियट्स वाली तो सिनेरियो असेल की दोस्त अगर फेल होता है तो दुख होता है लेकिन पास होता है और मैं फेल होता हूँ तो ज्यादा दुःख होत आहे. सेम. सो ती जी फेज आहे ना, मी म्हणेन की ज्यानं फेल्युअर फेस केलंय ना, तो आयुष्यात काहीही फेस करू शकतो. त्यामुळे मी सक्सेसपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स माझा फेल्युअरला असणार आहे. कारण काय आहे, जेव्हा एखादा माणूस फेल होतो ना, तेव्हा तो दिवसभर हाच विचार करत असतो की अरे मी कुठे कमी पडलो. आपण म्हणतो का नाही, थोडासा सैरभैर ऍटिट्यूड असतो माणसाचा की अरे काहीच कळत नाहीये की कसं होतंय, अरे तो पास तर झालाय, मला आनंद तर आहे आतून, बरं मला आनंद आहे पण तो दाखवता पण येईना कारण दुःख पण होतंय आतून. सो कसं असतं, हेच प्रॉब्लेम्स होतात जेव्हा तुम्ही थोडंसं इमोशनली एक्झामला घेता. आणि सीए इज अ प्रोफेशनल एक्झाम, त्यामुळे तुम्ही ह्या एक्झामला इमोशनली नाही घेतलं पाहिजे. पण त्या फेल्युअर मधून बाहेर यायला 2 दिवस 3 दिवस लागतात, 4 दिवस लागतात. पण त्यानंतर मग ते पुढची फेज प्लॅनिंग. आता कसं असतं, जरी तुम्ही फेल झाला असलात तरी मी सांगतो तसं की सीए करिक्युलम तुम्हाला वेळच देत नाही. तुम्हाला लगेच पुढच्या अटेम्प्टची तयारी करावीच लागते, कारण तो लगेच 2 महिने तोंडावर येऊन थांबलेला असतो. सो ती फेज जास्त महत्वाची असते. जी आफ्टरवाली फेज आहे ना, सक्सेसचं काय आहे, ते चंद्रतारे सगळ्यांनाच दिसतात, पण त्या चंद्रताऱ्यांमागचा जो अंधार आहे ना, तो जास्त महत्वाचा असतो. तो जो त्या अंधारातून बाहेर पडला ना, तो खरा माणूस. त्यामुळे फेल्युअरची फेज ज्यांनी फेस केली आहे ना, की बॉस यू आर ग्रेट. विषयच नाही. आणि तुम्ही जसं सांगितलं की इंटरमिडिएट मध्ये 2 ग्रुप्स असतात, राईट? बरोबर. मग सपोज एका विद्यार्थ्याला एकच ग्रुप सुटला, तर मग दुसरा कदाचित फेल नाही म्हणता येणार, क्वालिफाय नाही झाला दुसरा ग्रुप. तर मग जेव्हा तो एक्झाम देतो तेव्हा त्याला दोन्ही ग्रुपचा सोबत द्यावं लागतं का? जो ग्रुप राहिलाय तो फक्त क्वालिफाय? नाही, जो ग्रुप राहिलाय तेवढाच फक्त क्वालिफाय करायचा. तेवढाच करायचं, म्हणजे पूर्ण एक्झाम नाही द्यायची. जेवढे विषय राहिलेत तेवढेच फक्त सोडवायचे. आता तो विषय कसा असतो की तुम्हाला 300 मार्काची एक्झाम असते, त्यात तुम्हाला कंपल्सरी 50% म्हणजे 150 मार्क पाडावे लागतात. 150. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिनिमम 40 मार्क्स, 40 मार्क तरी पाडावे लागतात. 100 मार्काचा एक सब्जेक्ट असतो. म्हणजे 100 मार्काचा एक सब्जेक्ट असतो. समजा 150च्या वर तुमची टोटल गेली, पण एक विषय 40च्या आत आहे, तरी तुम्ही फेल असता. अच्छा. म्हणजे 40च्या वरही पडले पाहिजेत आणि 150च्या वरही टोटल गेली पाहिजे, असं आहे. म्हणजे ग्रुप क्लिअर करायचा आहे. पण समजा एक ग्रुप क्लिअर झालाय आणि दुसऱ्या एखाद्या ग्रुप मधला एखादा सब्जेक्ट असा असेल की ज्यात तुम्हाला 60 पेक्षा जास्त मार्क्स पडलेत, 60 आणि 60 पेक्षा जास्त, तर तो विषय तुम्हाला परत द्यावा लागत नाही, बाकीचे द्यायचे. मी अर्थातच हा पॉडकास्ट घ्यायच्या अगोदर खूपशे व्हिडिओज गो थ्रू केलं, कारण की मला त्यांच्या कमेंट्समध्ये इंटरेस्ट होता. आणि खूपशा लोकांनी असं बिगिनर्स असतील जे फाउंडेशनसाठी प्रिपेअर करतात, तर एकाने खूप मजेदार कमेंट टाकलेली. ती होती म्हणजे, दादा सीए क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागतो आणि किती अटेम्प्ट लागतात? आता ते कसं आहे माहितीये का, सीए करण्यासाठी किती अटेम्प्ट लागतात ह्याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं चांगलं म्हणलं तर सीएचा कोर्स कसा आहे माहितीये का, तुम्ही बाहुबली पिक्चर जर बघितला असेल, बाहुबली, तर पहिल्या पार्ट मध्ये ना त्याला तो पर्वत चढायचा असतो. बरोबर आहे का? पर्वत चढायचा असतो, तर मध्ये एक टेकडी असते ज्यात भरपूर अंतर आहे, त्यात तो 4-5 वेळा उडी मारतोय, धडपडतो, उडी मारतोय, धडपडतोय. असंच काहीसं तुमचं सीएचं करिक्युलम असतं. पण जर तुम्ही मला ऑनेस्टली विचारलं तर सीए क्रॅक करायला जेवढं सीएचं ड्युरेशन आहे 4.5 वर्ष 4 वर्ष, तेवढंच ड्युरेशन बास आहे तुम्हाला, जर तुम्हाला नॅक कळाली की ते कसं क्लिअर करायचं, त्याची ट्रिक कळाली तर इट इज इझी. म्हणजे क्लासमध्ये सांगताना काय सांगितलेलं की सीए एक्झाम देणं हे एखाद्या प्रेमिकाला प्रपोज करण्यासारखं आहे. जोपर्यंत समोरच्याला तुमचा जेन्युइननेस दिसत नाही तोपर्यंत तो तुम्हाला हो म्हणणार नाही. सीएचं सुद्धा सेम आहे, जोपर्यंत तुम्ही जेन्युइनली तुमचे एफर्ट्स देणार नाही तोपर्यंत तुम्हाला इन्स्टिट्यूट ऍक्सेप्टच करणार नाहीये, असं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आज उठलो चला क्लिअर करायचंय, बसू पेपरला होईल क्लिअर, तसं नाही. तसं म्हणलात तर मग काय, वारी आहेच, ते दरवर्षी होते, तशीच आपल्या एक्झामची वारी करायची. ते एक भारी म्हण आहे आमच्यात पण की मई के बाद नवंबर आता है, मई के बाद नवंबर आता है. म्हणजे काय, मे नाही झालं नोव्हेंबर आहे, नोव्हेंबर नाही झालं मे, तसा प्रकार होत राहतो.
पण जर तुम्ही खरंच पॅशनेटली बसला असाल, म्हणजे 2 अटेम्प्ट असतात ना एका वर्षात? एका वर्षात आता इंटरमिडिएटचे 3 अटेम्प्ट असतात. इंटरमिडिएटचे 3 3 अटेम्प्ट असतात. जानेवारी, मे आणि सप्टेंबर. फाउंडेशनचे सुद्धा 3 अटेम्प्ट, जानेवारी तुमचा डिसेंबर, जून आणि ऑक्टोबर. आणि फायनल्स? आणि फायनल्सचे 2 अटेम्प्ट, मे, नोव्हेंबर. आता एखादा विद्यार्थी आहे, त्याने फाउंडेशन क्लिअर केलं, इंटरमिडिएट क्लिअर केलं आणि फायनल्सला नेमका कुठला तरी त्याचा ग्रुप राहिला, म्हणजे असा कोणता विद्यार्थी तुम्हाला म्हणजे तुमच्या नजरेत आलाय का? की म्हणजे ती फेज कशी असते, की कारण की कसं आहे की सुरुवातीचा बिगिनिंग फेज मध्ये जर तुम्हाला हार भेटली तर ते एक माइंडसेट प्रिपेअर होऊन जातं, पण ते फाउंडेशन क्लिअर झाली, इंटरमिडिएट क्लिअर झाली म्हणजे एक विनिंग माइंडसेट असतं त्याच्या डोक्यात, की नाही हे क्लिअर झाले, ते क्लिअर झाले, हे पण होणार. आणि शेवटच्या पायरीला जाऊन कळतं की कुठेतरी आपण कमी पडलो. मग ते डिसअपॉइंटमेंट जर कोणाच्या आता जस्ट रिझल्ट आउट झालाय, जर असं काही असे काही मेंबर्स असतील आपल्या ऑडियन्समध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्या? त्यांना सुद्धा, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. विचार करा, माझं फाउंडेशन क्लिअर आहे, माझं इंटरमिडिएट क्लिअर आहे, बरं माझी आर्टिकलशिप सगळी संपली, माझे जे मधले पेपर द्यायचे होते सगळे पेपर देऊन झाले, फायनलचा फर्स्ट ग्रुप म्हणजे सेकंड ग्रुप क्लिअर आहे, फर्स्ट ग्रुपच्या 2 सब्जेक्ट्समध्ये मला डिस्टिंक्शन आहे, म्हणजे 60-60. आता पुन्हा ते कधी द्यावे लागणार नाही, फक्त एक विषयात मला 30 मार्क आहे 40चे. म्हणजे आता सीएच्या आणि माझ्यामध्ये फक्त 40 मार्काचा फरक राहिलाय. पण त्या ज्या 40 मार्काचा फरक आहे त्यासाठी माझे 6 महिने पुढे गेले. ही सुद्धा फेज आहे. तर कसं असतं तुम्हाला सांगतो, जेव्हा एखादा माणूस आहे जो थ्रूआउट क्लिअर होत आलाय, एक माइंडसेट डेव्हलप झालाय, लक्षात घ्या, हार पचवणं माणसाला फार अवघड असतं. तुम्ही जर बघितलं ना तर विजयात आनंद होतो, पण हार पचवणं फार अवघड. कारण रिझल्ट चांगला असल्यावरती घरातले पेढे वाटतात, आजूबाजूचे सगळे प्रशंसा करतात, पण कुठे ना कुठे तर जेव्हा एखादी गोष्ट राहते तेव्हा ते डिसअपॉइंटमेंट सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. चेहऱ्यावर दिसते, कारण लोकांनी एक्सपेक्ट केलेलं असतं आपल्याकडनं की अरे हा होत आलाय ना, हा होणारच, हा काही थांबणार नाही. पण कसं आहे माहितीये का, माझं असं म्हणणं आहे की जर एखादी हार तुम्हाला आली असेल ना तर तुम्ही ग्रेसफुली घेतली पाहिजे. आमच्या वेळी आम्ही सुद्धा ग्रेसफुलीच घेतलेलं सगळं. कारण कसं होतं की हाही अनुभव असावा, आपण म्हणतो का नाही, प्रत्येक अनुभव आयुष्यात असावा. लक्षात घ्या, काय झालेलं असतं की एंडला आलेलं असतं सगळं, की आता माणूस डेस्परेट झालेला असतो की यार मी कधी बाहेर पडतोय, त्यामुळे तो जो अँशियस असतो ना त्यात दुःख जास्त होतं. पण त्यातून मी मगाशी म्हणलो तसंच, त्यातून जो बाहेर पडला ना तो जबरदस्त माणूस आहे. मग ह्यावेळी कसं होतं, सगळ्यात बेकार गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण फेल होतो का नाही तेव्हा आपल्या आजूबाजूचे सगळे विद्वान होतात. सगळेजण सल्ला देतात, ज्ञान देतात. ही गोष्ट ज्ञान म्हणजे काय म्हणजे काय बोलायचं नाही. मग अरे तू बघा, जो मला ज्ञान कोण देतोय, ज्याला सीएतलं काहीच माहित नाही, मग तू एकच ग्रुप दे, मग तू एकच सब्जेक्ट दे, मारे तू सोडूनच दे, मारे तू असं कर, मारे तू तसं कर. पण जर माझं म्हणणं असेल, म्हणजे माझा प्रांजळ सल्ला ज्या प्लॅटफॉर्मवरती मी सांगू इच्छितो की जर एखाद्याचा रिझल्ट निगेटिव्ह लागला असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही त्याला कृपया कोणताही सल्ला द्यायला जाऊ नका. ऍटलिस्ट 1 दिवस 2 दिवस त्याला डायजेस्ट करू दे, त्याच्यासोबत झालंय काय. मेजर कसं होतं की सगळ्यात पहिल्यांदा घरातले असतात. काय होतं, त्यांचं चुकत नाही, त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती. पण काय होतं, काही काही वेळेला अशा ह्या फेजमध्ये माणूस आहे ना छोट्यातली छोटी गोष्ट जास्त लावून घेतो डोक्याला. त्यामुळे तुम्ही भलेही काळजीने सांगत असाल की अरे तू आता एकच ग्रुप दे, मग अरे तू अभ्यास असा कर, आता तू घरातून बाहेर पडू नको, हे करू नको, ते करू नको, थोडं थांबा, 24 तास 36 तास जाऊ द्या, मग त्याच्याशी बोला. कारण त्याचं त्यालाच कळत नाहीये की आपल्यासोबत झालंय काय. आणि अशा वेळी तो मग कसं होतं, अशा वेळी काय होतं की तो जातो मग मित्रांकडे, आणि मित्र साहजिक त्याला, मित्र हा शेवटी आपला खानदाच असतो. मित्र रडायचं म्हणलं की खानदा असतो मित्र. सो मित्र समजावून घेतो. पण अशामुळे काय होतं की माणसाच्या मनात राहतं की अरे माझ्या घरातलीच मला सपोर्ट करत नाही. पण इनफॅक्ट अशी असते की त्यांना सपोर्ट करायचा असतो, पण कसं होतं रिझल्टचा धक्का घरच्यांनाही पचवता येत नाही. का? कारण त्यांना आपल्या मुलाचं दुःख बघवत नाही, त्यांनी ते एक्सपेक्टच केलं नसतं, म्हणून त्यांना कळतच नाही की रिॲक्ट काय करायचं. मग त्या ह्याच्यात कसं होतं, मग थोडंसं एखादा शब्द आपण असा बोलून जातो, काळजीनं म्हणा किंवा रागानं म्हणा, की माणूस असं डोक्यात घेतो. सो माझं म्हणणं असं असेल, प्रांजळ विनंती पालकांना अशी असेल की पालक किंवा जे आजूबाजूचे सल्लागार आहेत की तुमचे सल्ले 2 दिवस फक्त डिले करा, त्याला फक्त त्यातून डायजेस्ट होऊ दे ती गोष्ट. सो खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. तुमचे सुद्धा प्रश्न संपणार नाहीयेत,
दादांनी जसं उत्तर दिलंय, सरांनी जसं उत्तर दिलंय, तर जे काही तुमच्या अजून काही प्रश्न असतील, जे तुमच्या मनी ध्यानी कुठेतरी लपलेले असतील की नाही मला हे विचारायचे, तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि खूप छान वाटलं दादा तुमच्यासोबत बोलून. आणि असंच आम्हाला प्रेम करत राहावा, आमच्या चॅनलवरती प्रेम करत राहावा आणि तुमच्यासाठी असेच इंटेलेक्च्युअल्स आम्ही घेऊन येत जाऊ. तुम्हाला जो टॉपिक हवा आहे त्या टॉपिकचं नाव फक्त कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असाच सपोर्ट आणि असाच प्रेम आमच्यासोबत राहू देत. धन्यवाद.